शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेत तुमचे 2 लाख रुपये माफ होणार की नाही हे आता कोणालाही विचारायची गरज नाही। फक्त तुमचं बँक पासबुक तपासा आणि या 2 तारखा नीट समजून घ्या। सगळ्यात आधी हे समजून घ्या की ही कर्जमाफी फक्त पीक कर्जासाठी आहे। जर तुम्ही वीज, ट्रॅक्टर, शेतीची अवजारे किंवा घरासाठी मुदत कर्ज घेतलं असेल तर त्याला ही योजना लागू नाही। त्यामुळे बँकेत जाऊन उगाच गर्दी करू नका। आता 2 लाख कर्जमाफीचा हिशोब समजून घ्या। तुमचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2024 च्या आधी उचलले असावे। जर तुम्ही हे कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरले नसेल तर ते बँक थकीत असेल तर तुमचे 2 लाख रुपये पूर्णपणे माफ होणार आहे। पण जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर नवीन पीक कर्ज उचलले असेल तर तुम्हाला 2 लाखाची माफी मिळणार नाही। पण घाबरू नका, जर तुम्ही हे कर्ज बँकेत जमा केले असेल तर सरकार तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे। अनेक शेतकरी फक्त तारखेत गोंधळून जातात, म्हणून मी सांगते की तुमचं कर्ज रिन्युअल असो किंवा फ्रेश, तुमच्या उचललेल्या तारखा तपासा। 30 सप्टेंबर 2024 पूर्वीचे थकीत कर्ज असेल तर तुम्ही 2 लाखाच्या यादीत बसता। ही माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांची धावपळ वाचेल।